मध्ये दाखल झालेत नारायण गोरे. पहिला बॉल, पहिलाच बॉल ओपी समोरच्या दिशेला. बिग हिट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल चाललाय सीमा पार, येतोय षटकार. मध्ये केले बॅटर परशुराम लांबोरियानं. आपल्याकडे बॉल समोरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतात. जवळ एक धाव सहजरित्या अर्जित केली जाते एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पहिला 2 बॉलचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये लढत 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 आणि फक्त लढतच पाहायला मिळतीये. महत्वाची ही मॅच आहे. महत्वाच्या क्षणाला राकेश भावदारेच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं असतील. नारायण गोरे गोलंदाजी मागवरती. हाफ ट्रॅकर बॉल, अडवा बॅट ऑन साइडला. पुल इथे सरलाय पॉवरफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. क्लासिकल षटकार. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ संपला. 13 धावा धाव फलकावरती. पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. बॅटची कट घेतली. त्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज क्रमांक पहिला बाद राकेश भावदारे बॅक टू द पॅव्हिलियन. कैलास ढेबे दाखल झालेला पाहायला मिळेल. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा येतात 13 एक गड्याच्या मोबदल्यात. कोलवाटापाचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतोय. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा अद्याप धाव फलकावरती पाहायला मिळतात. फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला. बॉल ट्रॅव्हल असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव धाव फलकावरती येईल एका धावेच्या मदतीनं. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एस एस स्पोर्ट्सचे मालक शाकिब सिद्दीक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीरासाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात येते. शाकिबजी सिद्दीक यांचं पुन्हा कल्याणकारी धनगर प्रीमियर लीगच्या वतीनं खूप सारे आभार असतील. मालिकावीरासाठी एस एस स्पोर्ट्स शाकिबजी सिद्दीक साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात येते. मी विनंती करतो शाकिबजी सिद्दीक यांना की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला. मोठा फटका. बॉल ट्रॅव्हल होईल. सीमा पार येतोय षटकार. थँक्यू.
त्यावेळेस समोरच्या दिशेला आणखीन एक देखना फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये बॉल निघून चाललाय सीमा पार येतोय परशु 25 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक दुसरा मार्ग असता त्यावेळेस बॉल बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर यष्टीरक्षक बॉल वरती आला कोणतीही धाव धावफलकावरती येणार नाहीये अप्पाजी जर आपण बघितलं ना तर बॅटिंग मार्कवरती असलेला बॅटर आरटीपीएल मध्ये दिशा क्रिकेट अकॅडमी संघाकडनं खेळत होता आज मात्र त्याच्या बॅटमधून महत्त्वाच्या धावा आल्या मागील मॅच मध्ये सुद्धा चांगल्या धाटणीचा खेळ राहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं जिंकला या मॅच मध्ये सेमीफायनल 2 मध्ये 5 बॉल मध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले जरूर दुहेरी धावेचा केला गेलाय प्रयत्न 2 धावा इथे हर्षित केल्या जातील या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतील तब्बल 27 या कड्यावरती 27 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात या षटकातील या सत्रातील या इनिंग मधील शेवटचा एक बॉल असेल भूषण हिरवे गोलंदाजी मार्कवरती पहिला 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च करतात जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय परशुराम लांबोरे याच्या माध्यमातून ओपिश बॉल होता पाटानबॉलचा संपर्क होत नाहीये डॉट ही बॉल येईल शेवट इथे मात्र चांगला राहिला टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाचा पहिला 12 बॉलचा खेळ संपला पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतील येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावेची गरज असेल टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाला चला फास्ट घ्यायचं सुलोचना 11 मुंब्रोली संघ पण तातडीनं बाहेर यायचं आणि त्याचबरोबरीनं टिटवी जराजा मोरिया या संघानं तातडीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं O2 डीजे बारा बॉल मध्ये 28 धावेची गरज असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन अर्थात नारायण गोरे आणि त्याच्या साथीला भूषण हिरवे ही जोडी दाखल झालेली पाहायला मिळेल 14च्या मदतीने धावफलक राखायचे टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाला क्षेत्ररक्षणाची विवरचना अगदी जर आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग रिजन पाहायला मिळतो डीप मिड विकेट पाहायला मिळेल जिथे काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पोलीस पाटी वसंत बाळू हिरवे स्टेजवर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला बारा चेंडू 28 धावेची गरज आहे सुलोचना 11 मुंब्रोली या संघाकडनं भूषण हिरवे ज्यानं कालच्या दिवसामध्ये खूप सारा चांगला खेळ केला मुरुड तालुक्याला तो बिलॉंग करतो मुरुड तालुक्यातील प्रीमियर लीग सुद्धा सातत्याने खेळतो शिगरे या संघासाठीच बरंचसं क्रिकेट खुल्या गटाचं सुद्धा खेळलंय कालच्या दिवसामध्ये बोरली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये शिगरे हा संघ मात्र 1,60,000 पारितोषिक जिंकला आणि त्या संघामध्ये भूषण हिरवेला पण खेळत असताना पाहिलं तोच भूषण हिरवे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय हा प्रकार बॉल अडबा पाटणा ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल 1 बॉल सीमा पार चौकार
आणखीन एक आपल्याकडे बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करतील का चुकी? यस, इथे मात्र दुसऱ्या अटॅकमध्ये झेल टिपलाय महत्वाचा फलंदाज भूषण हिरवे, बॅक टू द डगआउट. पहिला बॉल फेस करत असताना आलेली चौकार, त्यानंतर मिस टाइम राहिलेला स्ट्रोक आणि त्यानंतर तंबूच्या श्रेयाला परत असताना पाहायला मिळाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 दाखल झालेला पाहायला मिळेल. गेल आनंद हिरवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. जबाबदारी असेल पूर्णपणे संघाची खांद्यावरती. गेल याच्या दुसरी सेमीफायनल, जो इथून संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये नरेशजी कोकऱ्यांच्या मालकीचा असलेला संघ अर्थातच प्रिन्स वॉरियर्स या संघाच्या विपक्षतेने खेळत असताना पाहायला मिळेल. राकेश गोलंदाजी मागवरती पाहायला मिळेल. ओपिच बॉल लोफ्ट केलाय, बॉल हवे मध्ये, बॉल निघून चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून, सीमा पार येतोय केडीपीएल ब्रँडेड षटकार. खऱ्या अर्थानं नरेशची जर आपण पाहिल्यानंतर गेल जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतो तो खूप सारा कॉन्फिडन्स घेऊन असतो, त्यावेळेस त्याच्या बॅटमध्ये धावा येतात. त्यावेळेसचा बॉल खूप सारा वेग राहिला होता, दिशा चुकली की काय गोलंदाजाची. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल निघून चाललाय, अंपायर सरांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. 22 या धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. तब्बल 5 धावा धावफलकावरती येतात. या 5 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या आकड्यावरती, जिथे एका बाजूला आपण जर पाहिलं ना धावा खर्च करण्यात आला, त्यानंतर आलेल्या तब्बल 22च्या 5 धावा खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्यात. टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाच्या धावा महत्वाच्या क्षणाला गेलच्या बॅटमधून आलेला षटकार, त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं गोलंदाज राकेश याच्यावरती, त्यानंतर आलेल्या 5 धावा खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्या. अद्याप धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 25 या आकड्यावरती. एस स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय शाकिबजी सिद्दीक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे. यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आली आहे. राकेश बावदाने गोलंदाजी मागवरती, मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल इथे सुटला. साधारण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे एस्टॅनचा वैध घेणारा बॉल अतळला. त्यानंतर फलंदाज क्रमांक दुसरा नारायण बावदाने, नारायण गोरे, बॅक टू द डगआउट. चार बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आल्या, जिथे इथून 8 बॉल मध्ये 13 धावा बनवायच्यात. वैभव गोरे ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा बॉल अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. अगदी जर बॅटर पाहिलं तर अक्रॉस लाईन गेलो ते ऑफस्टंप सोडून जाणारा हा बॉल अंपायर सरांनी दर्शवला. एक धाव आले लेग बाईसच्या मदतीनं. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 16 या आकड्यावरती. 7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणारा टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाला तब्बल 12 धावेची. गेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 बॉल 6 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. एका षटकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फुलर लेनचा बॉल वेग खूप होतं. या बॉलवरती बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 बॉल मध्ये 12 धावेची गरज आहे टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाला.
शेअर स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय अप्पाजी म्हात्रे साहेब या स्पर्धेला उपस्थित राहिलेत, आपला मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल आपलं खूप सारे आभार. 6 बॉल 12 धावेची गरज. मॅच मध्ये रंगत 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 आणि फक्त रंगतच पाहायला मिळतीये. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण फायनल मध्ये नरेशजी कोकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे ना प्रिन्स वॉरियर्सच्या संघाच्या विपक्षतेने खेळत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल 12 धावेची गरज. गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 2 तळण्यासाठी महत्वाचा गोलंदाज पाहायला मिळेल रमेश लांबोरे. वागीरपट्टी गावाचा हा नवोदित खेळाडू स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे नवीन गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं. आजच्या दिवसामध्ये याही गोलंदाजाने खूप सारं प्रभावित केलंय. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल अगदी वयाच्या 15 ते 16व्या वर्षी तो क्रिकेट खेळतोय. नवे तर अंतिम मॅच मध्ये तो गोलंदाजीही करतोय. प्रभावित करून सोडलंय. हे नाव लक्षात ठेवा. हे नाव येणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला गोंगवताना दिसणार आहे. रमेश लांबोरे, मॅन फ्रॉम वागीरपट्टी रोहा, स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 6 बॉल 12 धावा रोखायच्या. रमेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. समोर बॅटर वैभव गोरे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला क्लासिकल अंदाजामध्ये आपला फटका देईल. 440चा झटका. बॉल सीमा पार येतोय. षटकार. न बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलते. टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाची. 6 बॉल मध्ये 12 धावेची गरज असताना वैभवच्या बॅटमन आला षटकार. 22 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून 5 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे सुलोचना 11 मुंब्रोली संघाला. कुलवाडापाचा बॉल हवेमध्ये पुन्हा रंगत पाहायला मिळाली आहे. महत्वाचा झेल टिपलाय फलंदाज. इथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणारा वैभव मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळायला गेला. फटका फसला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन बसला आणि त्यानंतर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल टीम सुलोचना 11 मुंब्रोली संघाला तब्बल 6 धावेची. 4 बॉल 6 धावा. कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण या मानाच्या चषकाचा दावेदार होईल. सेमीफायनल 2 ची ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पुलर लेनचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक हरीश टेबे बॉल वरती येतोय. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती. 3 चेंडू 5 धावेची गरज आहे. बॅटिंग मार्कवरती गेल आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये 6 धावा गेलच्या बॅटमन आल्या. जबाबदारी आणि फक्त जबाबदारीच ओझं राहिलंय गेलच्या खांद्यावरती. पेलायचंय आपल्या संघाला विजयाची माळ जरूर घालायची आहे. 3 बॉल मध्ये 5 धावा. कोणीही इथून जिंकू शकतोय. रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वॉटर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिला बॉल वरती षटकार आला. त्यानंतर केलेलं कमबॅक खूप सारं महत्वाचं राहिलं. पुढच्या 2 बॉल वरती अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आहे आणि मॅच मध्ये पुन्हा आणून ठेवलं टीम टीटीव्हीचा राजा मोरिया या संघाला. 3 बॉल 5 धावेची गरज आहे. गेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु प्रयत्न इथे मात्र फसतोय की काय. दोन्ही अंपायर सर एकत्र येतील त्यानंतर डिसिजन तुमच्या पर्यंत जरूर पोहोचवला जाईल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. डेंजर एंडला धावत असताना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इष्टांचा वेध घेणारा बॉल जरूर हाताळलाय. फलंदाज इथे मात्र बाद होईल. महत्वाचा फलंदाज इथे मात्र बाद झालाय गेल. इथून आता हे मात्र इक्वेशन पाहूया. 2 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावेची गरज. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाडला जाईल ज्याच्या माध्यमातून टीम सुलोचना 11 मुंब्रोली संघाला अंतिम मॅच मध्ये घेऊन जाईल. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
प्रिन्स वॉरियर्स हाही संघ वाट पाहतोय, कधी त्यांना असं वाटतं की सुलोचना 11 मुंब्रोली या संघासोबत खेळायला पाहायला मिळेल, परंतु तदनंतर मॅच फिरली. रमेशने केलेलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये खूप सारं कामी आलं आणि तदनंतर 2 बॉल आणि 5 धावेवरती मॅच आलेली आपण पाहिली आहे. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण हरेल त्याची उत्कंठा आज तुम्हा सर्वांना लागली आहे, कारण की पर्व 6वा आहे आणि पर्व 6व्याचा दावेदार कोणता संघ ठरेल सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतीये. 2 बॉल 5 धावेची गरज वॉट कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज रमेश लांबोरे अशा माध्यमातून गोलंदाजीला 6 बॉल मध्ये 12 धावा रोखायच्या होत्या. पहिलाच बॉल वरती षटकार आला, तदनंतर केलेलं कमबॅक खूप सारं महत्वाचं राहिलं. 2 बॉल विजयासाठी 5 धावेची गरज. बॅटिंग मार्क वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल दिनेश ढेबे, हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला असणार आहे. हाफ ट्रॅक वर बॉल समोरच्या दिशेने केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेटणारा बॉल निघाला सीमा पार. येतोय दिनेश ढेबेच्या बॅटमधनं क्लासिकल गरजेचा हा चौकार. गरज कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल मध्ये 5 धावेची गरज असताना दिनेश ढेबेच्या बॅटमधून आलेला चौकार खूप सारा महत्वाचा राहिला. टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघानं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं. टीम टीटीव्हीचा राजा मोरी या संघानं, परंतु तदनंतर आलेला चौकार पुन्हा मॅच मध्ये घेऊन आला टीम सुलोचना 11 मुंब्रोली या संघाला. चला स्पीडअप घ्यायचंय राकेश भावदाने. राकेश भावदाने कॅप्टनला विनंती करतो स्पीडअप घ्या. 1 बॉल 1 धावेची गरज. कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण हरेल त्याची उत्कंठा तुम्हा सर्वांना लागली आहे. या स्पर्धेतील या पर्वातील फायनल कोण खेळेल प्रिन्स वॉरियर्स याच्या विपक्षतेने ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. 1 बॉल विजयासाठी 1 धावेची गरज आहे. मॅच इथूनही कोणताही संघ जिंकू शकतोय. 1 बॉल मध्ये 1 धाव बनवणं कंपल्सरी असेल. स्पीडअप घ्यायचं, अजून सुद्धा फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. उत्कंठा शिगेला लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहिली ना तर जणू काय टेस्ट क्रिकेटच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की काय. 1 बॉल 1 धावेची गरज. रायझिंग स्टार गोलंदाजी मार्क वरती मी म्हटलं होतं हा खेळाडूची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं होणार आहे. मॅच मध्ये त्यानं रंगत आणली आहे. 1 बॉल विजयासाठी 1 धावेची गरज. दिनेश ढेबेला सुद्धा विसरून चालणार नाहीये. खूप साऱ्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती तो बॅटिंग करतोय. 1 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल 5 ची गरज असताना चौकार त्याच्या बॅटमधून आला. आता 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असणार आहे. रमेश हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. धकधक 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 तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये होती. और पिच बॉल आनंद कार्पेट क्षेत्ररक्षक आले हरीश. खरा प्रदर्शन पाहायला मिळाला. धाव इथे कंप्लीट केली आहे. सुलोचना 11 मुंब्रोली हा संघ मात्र फायनल मध्ये दाखल झाला. टॉस साठी विनंती करूयात फायनल मॅच साठी सुलोचना 11 मुंब्रोली आणि प्रिन्स वॉरियर्स या 2 टीम दरम्यान.